We'll open our Bibles to Psalm 84, verse 11. The Lord God is like a sun and a shield. He gives grace and glory. He keeps no good thing from people who walk the right path. स्तोत्र संहिता 84 आणि त्यातलं 11 वचन. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. कृपा आणि वैभव परमेश्वरच देईल. जे सरळपणे चालतात त्यांच्यापासून कोणतीही उत्तम गोष्ट तो मागे राखून ठेवणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. What a great promise. किती महान अभिवचन देवाने दिलंय. What a blessed assurance. आणि किती धन्य खात्री देवाने आपल्याला दिली. When life feels very scary, जेव्हा जीवन आपल्याला खूप भीतीदायक वाटायला लागतं, remember one thing. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. God is your sun. परमेश्वर तुमचा सूर्य आहे. And God is your shield. आणि परमेश्वरच तुमची ढाल आहे. God will light up your path. परमेश्वर तुमच्या मार्गांना प्रकाशमय करेल. He will block all your pain. परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना ब्लॉक करेल. When your life is dark, जेव्हा तुझं जीवन अंधाराने भरेल, God will become your sunshine. परमेश्वर तुझा सूर्यप्रकाश बनेल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry. मग अजिबात काळजी करू नका. Take God wherever you go. जिथे कुठे जाल तिथे देवाला घेऊन जा. God will lift you up from there. देव तुम्हाला तिथून वर आणेल. No matter what people do unto you. आणि लोकांनी काही जरी तुमच्या विरोधात केलं, If God is for you, जर देव तुझ्यासाठी असेल, no man can go against देव you. तुझ्या बाजूनी असेल तर एकही माणूस तुझ्या विरोधात जाऊ शकणार नाही. Stand strongly at the side of God. देवाच्या बाजूने बलवानपणे उभे राहा. Stand strong for the truth. आणि सत्यासाठी उभे राहा. Nothing wrong will go. मग काही चुकीचं होणार नाही. He keeps no good thing away from those people who walk the right path. आणि जी माणसं योग्य रस्त्याने चालतात त्या माणसांपासून कुठलीही चांगली गोष्ट देव लांब ठेवत नाही. Bible speaks of a young boy. बायबल मध्ये एका तरुण मुलाविषयी लिहिलंय. His name was Joseph. त्याचं नाव होतं योसेफ. When lies came against Joseph, आणि जेव्हा योसेफाच्या विरोधामध्ये खोटेपण आलं, God protected him. खोटे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले, तेव्हा देवाने त्याला सुरक्षित ठेवलं. When people forgot him, जेव्हा लोक त्याला विसरले, God remembered him. देवाने मात्र त्याला लक्षात ठेवलं. When trouble came again and again जेव्हा on his life, त्रास परत आणि परत त्याच्या जीवनात आले, God stood like a wall around Joseph. तेव्हा देव मात्र भिंतीसारखा योसेफाच्या अवतीभोवती उभा राहिला. No attack could stop him एकही आलेला हल्ला योसेफाला थांबवू शकला नाही, because God was his shield. कारण देव योसेफाची ढाल झालेला होता. Even in the demotion, he was being promoted. जरी त्याची अधोगती झालेली होती तरी सुद्धा तो बढतीच्या मार्गाला He लागला was moving forward in life. आणि आयुष्यामध्ये तो पुढे जायला लागला. God became his grace. देव त्याची कृपा झाला. God became his glory. देव त्याचं वैभव झाला. Praise God. देवाला धन्यवाद. Joseph didn't climb high by his own strength. आणि योसेफ स्वतःच्या शक्तीवर असा उत्कर्षाला आलेला नाही. Grace opened miracle doors for him. देवाच्या कृपेनं त्याच्यासाठी चमत्कारिक दारं उघडली. God became his glory. आणि देव त्याचा वैभव झाला. God became the lifter of his head. देव त्याचा उत्कर्षदाता झाला. Praise God. देवाला धन्यवाद. From slave to ruler. म्हणजे गुलामीपासून तो राज्यकर्ता From झाला. prison to palace. तो तुरुंगापासून महालात आला. God lifted him up. देवाने त्याला उचललं. Joseph had never seen a crown in his life. योसेफाने आयुष्यात कधी मुकुट पाहिला नव्हता. But by God's grace and mercy, पण देवाच्या कृपेनं आणि दयेनं Joseph was wearing a crown. योसेफाने मुकुट घातला, तो राजा झाला. God gave him one. देवाने त्याला तो मुकुट दिला. God gave Joseph honor and name. देवाने योसेफाला नाव, लौकिक, इज्जत, मान, सन्मान दिलं. God gave him a place that no one could take आणि away. देवाने त्याला अशी जागा दिली की जी जागा त्याच्यापासून कोणी आता काढू नाही When शकत. God lifts you up, जेव्हा देव तुम्हाला उत्कर्षाला आणेल, nobody can demote you. तेव्हा कोणी तुम्हाला परत अधोगतीला लावू नाही शकणार, कारण ती प्रगती देवाने दिली आहे. When God blesses you, जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल, nobody can put a curse on you. त्याला कोणी तुमच्यावर शाप टाकू शकणार नाही, कारण दिलेला आशीर्वाद देवाने दिलाय. When God desires life for you, जेव्हा देवाची इच्छा आहे की तुला जीवन मिळावं, nobody can kill you. तेव्हा कोणी तुला ठार मारू शकत नाही, कारण देवाची इच्छा आहे तू जगावं. Praise God. देवाला धन्यवाद. One God, एकच देव. 5 gifts to आणि Joseph. एका देवाने 5 दानं त्या योसेफाला, 5 देणग्या दिल्या. One God, he will give you 5 gifts. एकच देव, पण तो देव तुम्हाला 5-5 देणग्या देईल. He'll become a son to you. तुझ्यासाठी तो सूर्य बनेल. He'll become a shield for you. तुझ्यासाठी तो ढाल He बनेल. will give his grace to you. तो त्याची कृपा तुला देईल He will give you his glory. आणि त्याचं वैभव गौरव तुला देईल. All the good things will come to आणि you. सगळ्या चांगल्या गोष्टी तुझ्यापर्यंत तो देव पोहोचवेल. All free. सगळं मोफत देईल. Just walk upright केवळ सरळ चाला. and trust him. सरळ मार्गी चाला, सरळ मार्गी जगा आणि ते करताना देवावर विश्वास ठेवा. Even in the pit,
खड्ड्यात सुद्धा. God will shine His light on मग you. तुम्ही खड्ड्यात जरी पडलेले असाल तरी देवाचा प्रकाश तुमच्यावर चमकेल. What others will mean bad to you, आणि बाकीच्या लोकांनी जरी तुमच्यासाठी वाईट योजलं God will turn it out to be good. तरी देव ते सगळं तुझ्या जीवनात चांगल्याकडे नेईल. Praise God. देवाला धन्यवाद. Take one step of faith. आणि एक विश्वासाचं पाऊल उचल. It will bring 5 gifts from God. एक विश्वासाचं पाऊल उचल आणि देवाकडनं 5-5 देणग्या तुला मिळतील. Praise God. देवाला धन्यवाद. The closer you come to God, तू जेवढं देवाजवळ येशील the faster He will do. तेवढं पटकन देव कार्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Every day meet God. रोज देवाला भेटा. Every day pray. रोज प्रार्थना करा. Every day read the Bible. रोज बायबल वाचा. Don't fight with anyone. कुणाशी भांडू नका. Just trust in God. देवावर विश्वास ठेवा. भांडायचं नाही. Walk a humble walk. मारामाऱ्या करायच्या नाहीत. नम्रपणे चाला. God will be on your देव side. तुमच्या बाजूने राहील आणि नैया पार नाही. Bible says बायबल म्हणतं in John 1 verse 14, योहानाचा पहिलाच अध्याय आणि 14वं वचन. Jesus came on this earth. येशू या जगात आले. He lived amongst us, येशू आपल्यामध्ये जगले. full of grace and full of truth. अगदी कृपेनं भरलेले, सत्यानं भरलेले. God manifested in flesh. देवच स्वतः जो देहरूप धारण करून या जगात अवतरला. Today man is trying to become God, आज मनुष्य मात्र देव बनायचा प्रयत्न करत आहे. but God became man, पण देव इकडे मनुष्य बनून खाली and आला. that is Jesus Christ. येशू ख्रिस्त त्यांचं नाव. The Lord our God is a sun and a shield. आपला प्रभू परमेश्वर आपला सूर्य आणि आपली ढाल आहे. He gives grace and glory. देव आपल्याला कृपा आणि गौरव देत आहे. He holds no good thing back. आणि देव आपल्यापासून एकही चांगली गोष्ट राखून ठेवत नाहीये. So give Jesus full control of your life. म्हणून येशूंना स्वतःच्या जीवनाचं संपूर्ण नियंत्रण, ताबा आणि लगाम द्या. Your plans may fail, तुझ्या योजना कदाचित अपयशी ठरतील. but His plans for you will never fail. कारण त्या तुझ्या योजना आहेत. पण देवाने तुझ्यासाठी जर काही योजना केलेली असेल तर ती कधी अपयशी होणार नाही, कारण ती देवाने केली. When you trust that He is in charge, जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवाल की देवाचा पूर्ण ताबा माझ्या जीवनावर आहे, nothing can shake you. तेव्हा एकही गोष्ट तुम्हाला हादरवू शकणार नाही. Where you have failed once, जिथे एकेकाळी तुम्ही अपयशी झालात God will give you victory. तिथं देव परत एकदा तुम्हाला विजय देईल. Praise God. देवाला धन्यवाद. If God is with you, आणि जर देव तुमच्या सोबत आहे no darkness, no danger, no enemy can win. तर कुठलाही अंधार म्हणा, धोका म्हणा, शत्रू म्हणा तुमच्यावर विजय घेऊ शकत नाही. Bible says बायबल म्हणतं in Mark 16:9, मागचा 16वा अध्याय 9वं वचन. there was a woman एक स्त्री होती. whose name was Mary Magdalene. तिचं नाव होतं मरिया मगदालिया. Her whole life was torn apart. तिचं संपूर्ण आयुष्य फाटलेलं. Her home was full of fear and pain. मरिया मगदालियाचं संपूर्ण घर भीतीनं भरलेलं, वेदनेनं भरलेलं. Why? का? Because the Bible says कारण बायबल म्हणतं 7 demons tormented her. 7 दुरात्मे, ज्याला आपण म्हणतो भूत म्हणतो, 7 दुरात्मे तिला त्रास द्यायचे. Jesus cast out 7 demons from her. येशूंनी 7 दुरात्मे तिच्यातून काढले. No demon is too strong for Jesus. कुठलाही दुरात्मा येशूंसाठी एवढा बलवान नाहीये. No past is too dark for Jesus. कुठलाही भूतकाळ येशूंसाठी एवढाही काळा नाही. When Jesus speaks, येशू जेव्हा बोलतात darkness must leave. तेव्हा अंधार गेलाच पाहिजे. When Jesus speaks, येशू जेव्हा बोलतात even 7 demons have to leave. 7 दुरात्मे सुद्धा गेलेच पाहिजे. When you meet Jesus, जेव्हा तुम्ही येशूंना भेटता everything changes. सगळं बदलतं. Your life changes. जीवन बदलतं. Your fear goes. भीती निघून जाते. Restlessness goes. अशांती निघून जाते. Rest comes in you. आणि एक विसावा तुमच्यात येतो. Confidence comes in you. विश्वास तुमच्यात येतो. Hope comes in you. आशा तुमच्यात येते. Even madness bows to the name of Jesus. वेडेपणा सुद्धा येशूंच्या नावासमोर झुकतो. Even demons bow down before अहो, Jesus. दुरात्मे येशूंना नमन करतात. Your tragedy bows down before Jesus. तुमच्या दुर्घटना येशूंसमोर नमन करतात. Your sickness bows down before तुमचे Jesus. आजार येशूंना नमन करतात. One moment with Jesus येशूंसोबत एक क्षण can undo years of pain. म्हणजे वर्षोनवर्ष असलेल्या वेदना नाहीशा होऊ शकतात. एक क्षण येशूंच्या सहवासात. God doesn't wait for perfection. आणि देव परिपूर्णतेची वाट पाहत नाही की तू परफेक्ट बन आणि मग माझ्याकडे ये. Come as you are. देव म्हणतो तू जसा आहेस ना तसा ये. In all your pain, in all your weakness, in all your sins. सगळ्या तुझ्या वेदने सकट, पापां सकट, यातने सकट तू माझ्याकडे ये. Because He can touch the hurting. कारण की ज्यांना वाईट वाटलंय, ज्यांना जखमा झाल्यात, अशा सगळ्यांना येशू स्पर्श करतात. The world saw this woman as a mad woman. जगाने या मरियेकडे बघताना किंवा या बाईकडे बघताना वेडी बाई म्हणून पाहिलं. Jesus saw her as a daughter. येशूंनी मात्र तिच्याकडे माझी मुलगी, माझी कन्या म्हणून पाहिलं. Praise God. हालेलुया. People say, लोक म्हणतात try your best. की तुम्ही जमेल तेवढे प्रयत्न करा चांगले, You will succeed. म्हणजे तुम्हाला यश मिळेल. But I say, पण मी म्हणतो that's human strength.
ती मानवी ताकद आहे And it's not enough. आणि मानवी ताकद फक्त पुरेशी नाही. Here is the truth. इथे सत्य आहे. Don't stop doing, तुम्ही करणं सोडू नका, but don't do it without God. पण देवाशिवाय करू नका. Trying without God is exhaustion. पण देवाशिवायचा प्रयत्न केले तर त्यात थकवा येतो. Trying with God is victory. देवासोबत प्रयत्न केले तर तिथं विजय मिळतो. You have tried and tried without God. तुम्ही देवाशिवाय प्रयत्न केलेले आहेत, You are exhausted. आता म्हणून तुम्ही थकलाय. But today, आज trust God. देवावर विश्वास ठेवा. Not only trust God, आणि फक्त देवावर विश्वास ठेवा एवढंच नाही, trust Him more. अजून विश्वास ठेवा, More and more. जास्त विश्वास ठेवा. Let grace do what your strength cannot do. तुझी शक्ती जे करू शकत नाही ते देवाच्या कृपेला करू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.